हॅलो, गुड इव्हिनिंग. आम्ही निघालो होतो देवपिंपरीच्या यात्रेला आणि तिथे जाऊन चाले तू डायरेक्ट यात्रेतून यायला थोडा वेळ होऊन गेला होता, म्हणून पटकन असं जे होईल तेच केलं. इथे छोटंसं डेकोरेशन करून घेतलं दीदीसाठी आणि छान असं पदार्थ पण होते ना, ते पण बाहेरूनच मागवले होते. घरी बनवायचा वेळच नाही मिळाला, कारण की आम्ही सकाळी पारोळ्याहून आलो 4 वाजता. चहा वगैरे घेतली आणि लगेच देवपिंपरीच्या यात्रेत गेलो. इथे जागृतीने आरती वगैरे करून घेतली गुलाबाईची आणि खाऊ वगैरे जिंकून घेतला. त्याच्यानंतर त्यांनी छान गरबा वगैरे जे असतं ते खेळून घेतलं. थोडंसं थांबले कारण टाईम इतका होऊन गेला होता, त्यांच्या झोपायची वेळ झालेली होती आणि मी त्यांना बोलवायला सांगितलेलं होतं. तर थोडंसं साफसफाई केलं, फिरा गोल आणि असं केलं होतं सगळं. मला सापडलं नाही, मी ते काळं आणलं घरात. इथे छान त्यांनी फुगडी खेळून घेतली सगळ्यांनी एक मिळून आणि नंतर खाऊ खाऊन घेतला आणि त्याच्यानंतर मस्तपैकी छान एन्जॉय केला त्यांनी आणि थोडा टाईम थांबले. त्याच्यानंतर मग घरी निघाले. मग नंतर आम्ही स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे करून घेतले आणि इकडे बासुंदी ठेवून दिलेली होती साईडला. भांडे पण आवरणे चालू होते आणि बासुंदीला पण तयार करणे चालू होती. तर असं झालं आमचा आजचा दिवस. सगळ्याच गोष्टी खूपच फास्टमध्ये झाल्या आणि वेळ होऊन गेला, त्यामुळे जास्त काही करता नाही आलं. नाही तर भरपूर इच्छा होती की असं करायचं तसं करायचं म्हणून, पण ऐन टायमाला काहीच नाही झालं. म्हणून जागृतीचा पण थोडासा मूड खराब झाला होता. मम्मा तुम्ही किती हे गेम्स करायचे होते, असं करायचं होतं तसं करायचं होतं, पण काहीच केलं नाही तू. साधा निस्ती तयारी करून दिली आणि थोडंसं राऊंड खेळू दिला फक्त, बस. अगं म्हटलं वेळ किती झाला होता. त्यामुळे पण जाऊ द्या, नेक्स्ट टाईम म्हणजे पुढच्या वर्षी बघू काय करायचं तर. इकडे माझं सगळं आवरून झालं. आईंचा उपवास होता, त्यांच्यासाठी चहा बनवून दिली. आम्ही पण घेऊन घेतली थोडी थोडी चहा आणि नंतर गच्चीवर ती बासुंदी वगैरे घेऊन गेले. पूजा वगैरे केली चंद्राची पण आणि प्रसाद वगैरे दाखवला आणि खाली आलो. आणि असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अजून पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.